नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आता आपण सेल अँड सेल ऑर्गेनेल्स यामधला मायटोकॉन्ड्रिया हा ऑर्गेनेल बघूया. तर हा मायटोकॉन्ड्रिया हा एनर्जी प्रोड्यूस करणारा ऑर्गेनेल आहे. तर प्रत्येक सेलला आपलं फंक्शन करण्यासाठी एनर्जीची आवश्यकता असते आणि हा मायटोकॉन्ड्रिया हा सेलमधील हा ऑर्गेनेल काय करतो, एनर्जी प्रोड्यूस करतो. ईच सेल रिक्वायर्ड एनर्जी, पेज नंबर 72 बघायचं आहे सर्वांनी. आणि हा मायटोकॉन्ड्रियाची फिगर बघा, दिसतंय यात बघा. असं लेयर आहे, बाहेरचं एक आउटर आणि त्यानंतर इनर मेम्ब्रेन, आउटर मेम्ब्रेन, इनर मेम्ब्रेन. आणि इनर मेम्ब्रेन जी आहे ती अशी फोल्डेड आहे, दिसतंय सर्वांना. तर बघा, each cell require energy and this energy is produced in the mitochondria. Under the electron microscope, mitochondria is seen as a double membrane structure. हे बघा, डबल मेम्ब्रेन स्ट्रक्चर अशा टाइपची आपल्याला इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप मध्ये ही अशी रचना दिसते. The outer membrane is porous and the inner membrane is deeply folded. म्हणजे आउटर मेम्ब्रेन जी आहे ती पोरस आहे, सच्छिद्र आहे, आणि इनर मेम्ब्रेन जी आहे ती फोल्डेड असते. These folds are called crystate. याला काय म्हणतात, क्रिस्टेट. The inner cavity is filled with proteinaceous gel like matrix containing ribosomes, phosphate granules and DNA. आणि हे जे इनर मेम्ब्रेन आहे त्याच्यामध्ये बघा फोल्ड दिसत आहे. याच्यामधला जो भाग आहे तो जेल असतं, त्यामध्ये काय असतं बघा, जेल लाईक मॅट्रिक्स कंटेनिंग रायबोझोम्स, फॉस्फेट्स ग्रॅन्युल्स अँड DNA त्यामध्ये असतं. Therefore it can produce its own protein. त्यामुळे काय होतं, ते स्वतःचं प्रोटीन तयार करू शकतात. With the help of enzymes, mitochondria oxidize carbohydrates and fats in the cells. आणि याच्यामध्ये जे एन्झाईम्स असतात त्या एन्झाईम्सच्या सहाय्याने मायटोकॉन्ड्रिया काय करतो, ऑक्सिडाइज करतो, कार्बोहायड्रेट्स आणि फॅट्सचं ऑक्सिडेशन करतो. This energy release in this process, आणि या प्रोसेस मध्ये जी एनर्जी रिलीज होते ती स्टोर्ड इन द मायक्रोस्कोप इन द फॉर्म ऑफ ATP. कशा फॉर्म मध्ये असते ती, ATP च्या फॉर्म मध्ये या मायटोकॉन्ड्रिया मध्ये स्टोर केली जाते. प्लांट सेल हॅव लेस मायटोकॉन्ड्रिया देन एनिमल सेल. म्हणजे प्लांट सेल मध्ये मायटोकॉन्ड्रियाची जी संख्या असते ती कमी असते, एनिमल सेल मध्ये ती जास्त असते. आता फंक्शन काय आहे, टू प्रोड्यूस एनर्जी रिच कंपाउंड ATP, सिंथेसाइज ऑफ प्रोटीन, कार्बोहायड्रेट्स, लिपिड्स एक्सेट्रा बाय युजिंग एनर्जी इन ATP. म्हणजे काय करतो हा, ATP मध्ये जी एनर्जी आहे, एनर्जीचा वापर करून प्रोटीन, कार्बोहायड्रेट्स आणि लिपिड्स यांचं सिंथेसिस करतो. आता आहे व्हॅक्युअल्सची फिगर बघा. व्हॅक्युअल्स आर द स्टोरेज सेक फॉर सॉलिड अँड लिक्विड कंटेंट. म्हणजे हे काय आहे, स्टोरेज सेक आहे, त्यामध्ये काय असतं, लिक्विड आणि सॉलिड फॉर्म मध्ये कंटेंट स्टोर केले जाते. They don't have any typical shape or size. याचा हे जे व्हॅक्युअल्स आहे याचा काही निश्चित असा आकार नसतो आणि साईज त्याचा साईज शेप हा अनिश्चित असते. The structure of vacuole changes according to the need of the cell. आणि त्याचं जे स्ट्रक्चर आहे, शेप आहे, साईज आहे, तो कसा होतो, अकॉर्डिंग टू नीड ऑफ सेल. म्हणजे सेलच्या आवश्यकतेनुसार ते आकार जे आहे ते त्याचं व्हॅक्युअलचं बदलत असतं. व्हॅक्युअल इज बाउंड बाय सिंगल मेम्ब्रेन आणि याचं
कव्हर जे असतं ते कसं असतं, सिंगल मेम्ब्रेनचं असतं. फंक्शन टू मेंटेन द ऑस्मोटिक प्रेशर ऑफ द सेल. सेलचं ऑस्मोटिक प्रेशर मेंटेन करणे, त्यावर कंट्रोल करणे. टू स्टोर मेटाबॉलिक बाय प्रोडक्ट अँड एंड प्रोडक्ट. आणि मेटाबॉलिक बाय प्रोडक्ट स्टोर करणे. एक्झाम्पल बघा, ग्लायकोजेन, प्रोटीन्स, वॉटर एक्सेट्रा. इन एनिमल सेल दे स्टोर वेस्ट प्रोडक्ट अँड फूड. एनिमल सेलमध्ये व्हॅक्यूल काय करते, वेस्ट प्रोडक्ट स्टोर करते. while in amoeba it stores food before digestion. म्हणजे डायजेशन होण्याच्या अगोदर जे फूड आहे अमिबामध्ये हा व्हॅक्यूल स्टोर करून ठेवतो. इन प्लांट सेल व्हॅक्यूल आर फुल ऑफ सेल सेप. म्हणजे व्हॅक्यूल प्लांट सेलमध्ये कसे असतात, सेल सेपनी पूर्णपणे असे भरलेले असते द्रव पदार्थाने. अँड प्रोव्हाइड रिजिडिटी टू देम. आणि त्याला प्लांटला रिजिडिटी, ताठरता, रिजिडिटी, डोळता मिळते या व्हॅक्यूल मध्ये पेशी द्रव्य म्हणजे सेल सेपमुळे. आता प्लॅस्टिड्स आता आपण बघतो प्लांट्सचे जे लीव्स असतात ते ग्रीन कलरचे असतात आणि फ्लावर्स आहे, फ्रुट्स आहे ते वेगवेगळ्या कलर्सचे आपण बघतो. तर हे जे कलर्स आहे ते प्लॅस्टिडमुळे त्या प्लांट्सला आणि फ्लावर आणि फ्रुट्सला मिळत असतो. तर द ऑर्गेनील विच गिव्ह सच कलर्स इज प्रेझेंट ओनली इन दी प्लांट सेल्स. आणि प्लांट सेल्स मध्ये हे प्लास्टिड असतं. प्लास्टिड्स हॅव डबल मेम्ब्रेन एनर ऑफ टू टाइप्स. हे डबल मेम्ब्रेन्स असतं याच्यावर आणि याचे दोन प्रकार आहेत. फर्स्ट बघा 73 पेजवर, ल्युकोप्लास्ट व्हाईट आर कलरलेस प्लास्टिड आणि क्रोमोप्लास्ट कलर्ड प्लास्टिड. आता बघा कलर्ड प्लास्टिड म्हटलं तर कोणतं येईल, क्रोमोप्लास्ट. आणि व्हाईट आर कलरलेस प्लास्टिड म्हटलं तर ल्युकोप्लास्ट. क्लोरोप्लास्ट can get converted into other types of chromoplast. जसं एक्झाम्पल बघा, रॉ ग्रीन टोमॅटो म्हणजे कच्चा टोमॅटो तो कसा असतो, ग्रीन कलरचा. आणि मग पिकल्यानंतर तो कसा होतो, रेड कलरचा. तर हे जे ग्रीन कलर आहे ते ब्रेकडाऊन होतं, ब्रेकडाऊन ऑफ क्लोरोफिल अँड सिंथेसिस ऑफ लायकोपीन. आणि लायकोपीनमुळे त्याला काय मिळतं, रेड कलर टोमॅटोला मिळतो. तर असं एका प्रकारातून दुसऱ्या प्रकारमध्ये कन्वर्ट होऊ शकतं. म्हणजे क्लोरोप्लास्ट बघा, त्याचं ब्रेकडाऊन झालं, ब्रेकडाऊन ऑफ क्लोरोफिल आणि त्यापासून काय तयार झालं, लायकोपीन आणि रेड कलर टोमॅटोला मिळतो. क्लोरोप्लास्ट. आता chloroplasts are important for the photosynthesis process in plants. आता chlorophyll is in chloroplast crop solar energy and convert it into chemical energy that is food. स्ट्रोमा बघा क्लोरोप्लास्ट मध्ये, स्ट्रोमा बघा फिगर मध्ये तुम्ही, स्ट्रोमा in the chloroplast contain enzymes, DNA, ribosomes and carbohydrates that are necessary for photosynthesis. या क्लोरोप्लास्ट मध्ये हा जो स्ट्रोमा आहे त्यात काय काय असतं, DNA, एन्झाईम्स, रायबोसोम्स, कार्बोहायड्रेट्स आणि हे सगळे फोटोसिंथेसिस साठी नेसेसरी आहे. त्यानंतर आहे फंक्शन. क्लोरोप्लास्ट कन्वर्ट सोलर एनर्जी टू केमिकल एनर्जी दॅट इज फूड. क्लोरोप्लास्ट गिव्ह डिफरंट कलर्स टू फ्लावर्स अँड फ्रुट्स. कलर्स मिळतात फ्लावर्स आणि फ्रुट्सला क्लोरोप्लास्टमुळे. ल्युकोप्लास्ट आर इन्व्हॉल्व्ड इन द सिंथेसिस अँड स्टोरेज ऑफ फूड लाईक स्टार्च, ऑइल अँड प्रोटीन. Mitochondria
and plastid can produce protein as well as replicates themselves as they have their own DNA and ribosomes. After studying the cell and cell organelle, you must have come to know that all the functions in plants and animal cells are taking place smoothly due to the cell organelles. हे जे सेल ऑर्गेनेल्स आतापर्यंत आपण शिकलो, या सेल ऑर्गेनेल्स मुळे प्लांट सेल आणि एनिमल सेल्सचे जे फंक्शन्स आहेत ते स्मूथली होऊ शकतात. Such developed cells are called eukaryotic cells. आणि हे असे जे डेव्हलप सेल्स आहेत त्याला काय म्हणतात? युकॅरियोटिक सेल्स. आता पेज नंबर 74 बघा. त्यामध्ये तुम्हाला युकॅरियोटिक सेल्स आणि प्रोकॅरियोटिक सेल्स यामध्ये डिफरन्स दिलेला आहे. तर युकॅरियोटिक सेल्स साइज -5 to -100 मायक्रोमीटर आणि प्रोकॅरियोटिक सेल्सचा 1 to 10 मायक्रोमीटर. त्यानंतर नंबर ऑफ क्रोमोझोम्स मोर देन 1 असतं आणि प्रोकॅरियोटिक मध्ये ओनली 1. नंबर ऑफ क्रोमोझोम्स ओनली 1. न्यूक्लियस with nuclear membrane, nucleolus and nucleoplasm. Nucleoid resembling nucleus. म्हणजे प्रोकॅरियोटिक मध्ये न्यूक्लियस म्हणजेच काय? न्यूक्लिओइड. आणि माइटोकॉन्ड्रिया अँड प्लास्टिड्स प्रेझेंट आणि दे डोंट हॅव मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गेनेल्स. एक्झाम्पल present in highly evolved unicellular and multicellular plants and animals. हे युकॅरियोटिक्सचं एक्झाम्पल आहे आणि प्रोकॅरियोटिक सेलचं एक्झाम्पल आहे बॅक्टेरिया. अशा प्रकारे तुम्ही व्यवस्थित रीड करा, व्हिडिओ व्यवस्थितपणे पहा आणि चांगल्या प्रकारे तुमचा अभ्यास करा. ओके.